हॉटेलसारखा मऊ जाळीदार आणि टेस्टी नान घरच्या घरी बनवायचा असेल आणि तोही मैदा न वापरता तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी. तर नमस्कार, मी प्रतीक्षा पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत हॉटेल स्टाईल असा गव्हाच्या पिठाचा नान. तर हा नान बनवायला अगदी सोपा आहे. अगदी पहिल्याच प्रयत्नात तुम्ही देखील हा परफेक्ट नान तयार करू शकाल. तर चला तर मग आता वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर नान बनवण्यासाठी इथे मी 2 कप इतकं गव्हाचं पीठ घेतलं आहे, कारण आज आपण मैदा न वापरता गव्हाच्या पिठाचा नान तयार करणार आहोत, तेही अगदी पौष्टिक. तर पीठ जे आहे ते स्वच्छ चाळून घ्यायचं. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्याचबरोबर अर्धा चमचा इथे मी बेकिंग पावडर घेतले, पाव चमचा बेकिंग सोडा, जो आपला नाश्त्याचा चमचा असतो त्यानेच हे मोजून घ्यायचं. तर आता हे जे सगळे सुखे जिन्नस आहेत ते आपल्याला सुरुवातीला व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर हा जो नान आहे ना, तर अगदी बनवायला खूप सोपा आहे आणि परफेक्ट बनतो बरं का. तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा कप दही. दही जास्तच आंबट नसावं, हलकंसं आंबट असलं तरीसुद्धा चालेल. त्याचबरोबर आपला जो नान आहे ना, अगदी मऊ लुसलुशीत होण्यासाठी इथे मी 2 चमचे तेल घालते. तर आता सुरुवातीला हे जे दही आहे ते आपल्याला पिठामध्ये चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला पीठ मळताना पाण्याचा अंदाज लागतो. तर हा जो नान आहे तो आपण ओव्हन शिवाय किंवा जो भट्टी असते ना त्याशिवाय बनवणार आहोत, तेही अगदी आपल्या साध्या लोखंडी तव्यावरती. तर आता यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर पाणी जे आहे ना ते कोमट पाणी घ्यायचं, म्हणजे जे यामध्ये आपण जे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घातला आहे ना, तो लगेच ॲक्टिव्ह होण्यास मदत होते आणि त्यामुळे आपला जो नान आहे ना तो अगदी छान मऊ लुसलुशीत तयार होतो. तर अगदी थोडंसं पाणी घालून बघा, इथे मी याचा गोळा तयार करून घेतलेला आहे. छान अगदी मऊसूत हा गोळा आपल्याला करून घ्यायचा आहे. तर इथे बघा, हे जे पीठ आहे ते मी मळून घेतले. तुम्ही बघू शकता किती छान मऊ झालेले आहे की नाही. तर आता सगळ्यात शेवटी यावरती थोडासा तेलाचा हात लावायचा आणि यावरती झाकण ठेवून एक 10 मिनटं हे आपण भिजत ठेवूया. तर इथे एक 10 मिनटं झालेली आहेत आणि नानचे जे पीठ आहे ते छान असं भिजलं गेले, तुम्ही बघू शकता. तर अगदी छान फुललं गेलं आहे हे. तर पुन्हा एकदा थोडंसं आपण हे मळून घ्यायचं, म्हणजे अगदी छान एकसारखं होतं. आणि आता लगेच आपण याचं नान तयार करून घेणार आहोत. त्यासाठी यामधला आपल्याला असा मध्यम आकाराचा गोळा घ्यायचा आहे. जसं आपण चपातीला गोळा घेतो ना त्यापेक्षा अगदी थोडंसं यामधला गोळा घ्यायचा आणि आता लगेच पीठ लावून आपल्याला हा नान लाटून घ्यायचा आहे. तर इथे मी या गोळ्याला पीठ लावून घेतलं आहे आणि हे आता हलक्या हाताने आपल्याला छान लाटून घ्यायचं आहे. तर नान लाटताना जास्त पिठाचा वापर नाही करायचा. तर नान जो आहे ना तो थोडासा उभट असतो. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला हा जो नान आहे तो लाटून घ्यायचा, थोडासा उभट करायचा. जर तुम्हाला गोल लाटायचा असेल तर गोलसुद्धा लाटू शकता, पण हॉटेलमध्ये वगैरे असा उभटच असतो, तुम्हाला माहिती असेल. तर हे बघा, इथे मी हा एक नान लाटून घेतला आहे. अगदी जास्त पातळ देखील नान नाही लाटायचा, नाहीतर तो कडक होऊ शकतो. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो नान आहे ना त्याच्या एका बाजूला आपल्याला अशा पद्धतीने हाताने पाणी लावून घ्यायचं आहे, म्हणजे नान जो आहे तो तव्यावरती अगदी चांगला चिकटला जाईल. तर इथे मी तवासुद्धा चांगला गरम करून घेतलेला आहे. शक्यतो तवा घेताना लोखंडी तवाच घ्या आणि मध्यम आचेवरती हा नान आपल्याला आता भाजून घ्यायचा आहे. तर जी पाणी लावून घेतलेली बाजू होती ना ती खाली तव्यावरती करायची आणि हलकंसं प्रेस करून घ्यायचं. तर आता यावरती मी ना थोडंसं काळं तीळ घालते आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. तर हॉटेलमध्ये वगैरे यावरती कलोंजी वापरतात, तर माझ्याकडे कलोंजी नाही म्हणून मी इथे काळे तीळ वापरते आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं किंवा तुम्ही चमच्याने सुद्धा प्रेस करून घेऊ शकता. तर आता मध्यम आचेवरतीच हा नान आपल्याला 1 ते 1.5 मिनटं खालच्या बाजूने भाजून घ्यायचं आहे. तर हे बघा, 1 ते 1.5 मिनटानंतर तुम्ही बघू शकता हा जो नान आहे ना तो तव्यापासून हलकासा वेगळा होऊ लागलाय. तर आता काय करायचं आहे, हा जो तवा आहे अशा पद्धतीने उलटा करायचा गॅसवरती आणि डायरेक्ट आपल्याला गॅसच्या आचेवरती हा नान भाजून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने थोडंसं हलकंसं गोलाकार फिरवायचं, म्हणजे छान एकसारखा भाजला जातो. आहा, काय कमाल झालाय, तुम्ही बघू शकता. आत्ताच हा नान काय भारी दिसतोय की नाही.
तर बघा मस्तच ज्या बाजूने तुम्हाला हा नान थोडासा कच्चा वाटतो ना त्या बाजूने अशा पद्धतीने भाजून घ्यायचं अगदी फिरवून फिरवून. तर इथे आपला हा एक नान भाजून तयार झालेला आहे. दिसतोय की नाही अगदी हॉटेलमध्ये ढाब्यावरती मिळतो तसा मस्त झालेला आहे. तर बघा खालच्या बाजूने देखील अगदी छान असा हा भाजला गेला आहे. तर आता काय करायचं आहे, गॅस बंद करायचा आणि या नानवरती गरम गरम असतानाच तूप लावून घ्यायचं. तुम्ही तुपाऐवजी बटरसुद्धा लावू शकता. तर असं गरम असतानाच तूप लावलं की काय होतं, नान जो आहे तो अगदी जास्तीत जास्त वेळ असाच मऊ लुसलुशीत राहतो. तर इथे आपला हा गव्हाच्या पिठाचा ढाबा हॉटेल स्टाईल नान तयार झालेला आहे. तर आता आपण हे बाजूला काढून घेऊ आणि अशाच पद्धतीने बाकीचे नानसुद्धा तयार करून घेणार आहोत. तर गरमागरम नान हा गरमागरम पनीरची भाजी किंवा कोणत्याही ग्रेव्हीच्या भाजीसोबत ना कमाल लागतो. तर या पद्धतीने तुम्ही देखील असा गव्हाच्या पिठाचा मऊ लुसलुशीत नान एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि छानशा सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.